नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जो टीईटीला आलेख येतो तर तो आलेख नेमका कशा प्रकारचा असतो आणि त्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे असतात, तर हे तुम्हाला एकदम सोप्या ट्रिकने मी सांगणार आहे। तर बघा, जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, 2021 ला जी टीईटी झाली तर त्या टीईटीला हा आलेख आला होता। तर बघा, आलेख वेगवेगळा असतो। मग त्यामध्ये स्तंभालेख असतो, वृत्तालेख असतो, पायचार्ट असतो, लाईन ग्राफ असतो, बार ग्राफ असतो। तर असे आलेखाचे वेगवेगळे प्रकार आहेत। आणि मग जर आपल्याला त्या एक्झाम मध्ये आलेख आला तर त्यावर आपल्याला काही प्रश्न येतात आणि ते प्रश्न कोणकोणत्या प्रकारचे असतात तर ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। आता बघा, त्यामध्ये प्रश्न कसे असतात। जर तुम्हाला प्रश्न आला सरासरीवर, जर तुम्हाला आलेखामध्ये प्रश्न आला सरासरीवर तर काय करायचं असतं बघा। सरासरी जेव्हा तुम्हाला विचारली जाते तर तेव्हा एकूण संख्यांची बेरीज करायची, एकूण संख्यांची बेरीज आणि छेदामध्ये एकूण संख्या। जर तुम्हाला सरासरी विचारली तर तुम्हाला तिथे हे सूत्र यूज करायचंय आणि तुम्हाला काय करायचं आहे की एकूण जी संख्यांची बेरीज होते ती वरती लिहायची असते आणि खाली एकूण संख्या लिहायच्या असतात आणि काय करायचं असतं, त्या संख्येने भाग द्यायचा असतो। मग त्याचं उत्तर आपल्याला काढता येतं। तर तुम्हाला एक्झामला अशाही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, म्हणजे सरासरीवर प्रश्न आलेखावर येतो। त्याचप्रमाणे बघा, जर तुम्हाला प्रश्न आला पर्सेंटेजवर तर काय करायचं ते पण आपण बघूया। आता बघा, जर तुम्हाला प्रश्न आला पर्सेंटेजवर, जर तुम्हाला प्रश्न विचारला की पी हा क्यू च्या किती टक्के आहे, पी हा क्यू च्या किती टक्के आहे, जर तुम्हाला हा प्रश्न आला, म्हणजे तुम्हाला जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर काय करायचं असतं बघा। इथे च्या आहे बरोबर, च्या आधी जी संख्या असते ती संख्या खाली लिहायची असते। आता च्या आधी क्यू आहे, ते क्यू खाली लिहायचं आणि नंतर जी संख्या असते ती वरती लिहायची। आपण ती वरती लिहिलं आणि गुणिले 100 करायचं, म्हणजे ते तुम्हाला हे सूत्र यूज करायचं असतं आणि अशा प्रकारे तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता। जर तुम्हाला टक्केवारी विचारली असेल तर तुम्ही या च्या अगोदर जी संख्या असते ती खाली लिहायची छेदामध्ये आणि नंतर जी संख्या असते ती वरती लिहायची आणि गुणिले 100 करायचं असतं। किंवा प्रश्न आणखीन वेगळा येतो, तो कसा बघा। तर बघा, तुम्हाला प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो, पी हा क्यू पेक्षा किती टक्क्यांनी लहान किंवा मोठा आहे। इथं आपण ही अक्षर घेतलेली आहेत, पण तुम्हाला इथे या संख्या येऊ शकतात। आणि मग जर तुम्हाला प्रश्न असा आला तर काय करायचं असतं बघा। आता आपण च्या अगोदर मग संख्या घेतली होती, आता इथे सुद्धा आपल्याला पेक्षाच्या आधी, च्या असू दे किंवा पेक्षा असू दे, याच्या अगोदर जी संख्या असते ती छेदामध्ये लिहायची असते नेहमी। आता इथे क्यू आहे, आपण क्यू लिहूया। बघा, आता इथे काय विचारलंय की क्यू पेक्षा, पी हा क्यू पेक्षा किती टक्क्यांनी लहान किंवा मोठा आहे, म्हणजे इथे आपल्याला फरक काढायचा आहे। मग वरती आपल्याला काय लिहायचं असतो, तर वरती आपल्याला फरक लिहायचा असतो, पी वजा क्यू करा आणि याला गुणिले 100 करा, म्हणजे दोन्हींचा फरक काढायचा असतो आणि गुणिले 100 करायचं असतं। तर अशा प्रकारे तुम्ही हे सूत्र यूज करू शकता आणि गुणोत्तरावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो। तर बाकीचे कोणतेही प्रश्न जास्त येत नाहीत आलेखावर, तर प्रश्न अशा प्रकारचे येतात। तर आपण आता काय करूया की 2021 ला जे प्रश्न विचारले होते ते कोणते आहेत ते पाहूया। बघा, इथं एक आलेख आलेला होता आणि त्या आलेखामध्ये जी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती ती उपस्थिती दाखवलेली आहे। म्हणजे जून महिन्यामध्ये 60 विद्यार्थी उपस्थित होते, जुलैमध्ये 75 मुले उपस्थित होती, ऑगस्ट मध्ये 80 होती, सप्टेंबर मध्ये 65 होती आणि ऑक्टोबर मध्ये 90 मुले उपस्थित होती। तर बघा, हा आलेख आला होता आणि याचं माप कसं होतं, तर 1 सेंटीमीटर म्हणजे की 5, तर हे याचं माप होतं, म्हणजे 1 सेंटीमीटर मधलं जे अंतर असतं ते 5 आहे असं इथं समजायचं आहे। तर अशा प्रकारे इथं हा आलेख दिलेला आहे आणि या आलेखावर फक्त 2च प्रश्न आले होते। तर ते प्रश्न कोणते आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, 2021 ला ज्या आलेखावर प्रश्न आले होते तो प्रश्न काय होता बघा, आपण तो प्रश्न पाहणार आहोत। ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या
ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीच्या शेकडा कितीने जास्त आहे? तर बघा, तुम्हाला मगाशीच मी सांगितलं होतं की सरासरी असू दे किंवा टक्केवारीवर प्रश्न असू देत तर ते कसे लिहायचे असतात. तर तुम्हाला इथं मी सांगितलं होतं. आता इथं काय विचारले की कितीने जास्त आहे असं विचारलेलं आहे. तर आता काय करायचंय, ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या आलं बघा इथं. मग च्या आधी जो महिना आहे तो महिना खाली घ्यायचा आहे, ऑगस्ट महिना खाली घ्यायचा आहे, बरोबर. त्यानंतर आपल्याला काय विचारलंय, च्या आधी ऑगस्ट आहे आणि याच्या आधी काय आहे, ऑक्टोबर आहे. मग या ऑक्टोबर मधून काय करायचं आहे आपल्याला, ऑक्टोबर मधून हे ऑगस्ट जे आहे ते मायनस करायचंय आणि गुणिले 100 करायचं आहे. आता बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये किती उपस्थिती होती, तर ऑगस्ट महिन्याची उपस्थिती 80 होती. ते 80 आपण खाली घेऊया आणि ऑक्टोबरची किती होती, 90 होती. यामधून हे 80 मायनस करूया आपण. तर आपण हे पुसूया अगोदर. बघा 10 राहिले, मग 10 छेदामध्ये 80 आणि गुणाकारामध्ये 100 घ्यायचे आपल्याला आणि आता आपण याला भाग घालूया. बघा 0 कट 0 कट. आता या 100 ला आपण 8 ने भाग घालूया, बरोबर. हे 8 आपण इकडे घेऊया. बघा 8 एके 8, इथे पण 8 एके 8, इथं 2 उरले. त्यानंतर 8 दोन्ही 16, इथं पुन्हा 4 उरले. इथं आपल्याला पॉइंट घ्यावा लागेल आणि आता 45 म्हणजे 12.5 असे याचं उत्तर येणार आहे. 12.5 असे याचं उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे आलेखावरचे प्रश्न खूप सोपे असतात. बघा, जर तुम्हाला नसेल समजलं तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता आणि तुम्हाला याचं उत्तर नक्कीच समजेल. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर बघा, आता प्रश्न काय आहे आपला, बघा, किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे? आता बघा, इथं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्याची तर आपल्याला उपस्थिती दाखवलेली आहे. मग यामध्ये काय विचारले आपल्याला की किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे. तर यामध्ये किती महिन्याची उपस्थिती म्हणजे शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता इथे आपल्याला सरासरी विचारलेलं आहे. मग सरासरीमध्ये काय करायचं असतं, तर सरासरीमध्ये एकूण या सर्व संख्यांची आपल्याला करायची असते बेरीज आणि भागिले एकूण संख्या करायचं असतं. आता बघा, अगोदर 60 आहे, अधिक परत 75 आहे, अधिक 80 आहे, अधिक 65 आहे आणि अधिक 90 आहे, बरोबर. आणि या संख्या किती आहेत सगळ्या मिळून 1 2 3 4 5 आहेत. तर ते 5 छेदामध्ये लिहायचं आहे. आता या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर किती येते, या सगळ्यांची बेरीज येते 370. छेदामध्ये आपण 5 करूया आणि या संख्येला आपण भाग देऊया. तर बघा, जर तुम्हाला सरासरी आली तर तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे काढू शकता. 5 एके 5, 5 सत्ते 35, इथं पुन्हा 2 राहिले आणि 5 34 म्हणजे 74% असे याचं उत्तर आलेलं आहे. 74% असे याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे 74 पेक्षा कोणत्या महिन्याची उपस्थिती कमी आहे, तर बघा 74 पेक्षा 60 कमी आहे आणि 65 कमी आहे. म्हणजे टोटल 2 महिन्याची उपस्थिती कमी आहे. 74 पेक्षा टोटल या 2 महिन्याची उपस्थिती कमी आहे. म्हणून आपलं उत्तर काय येतं, तर 2 येतं. आपलं उत्तर 2 येतं. म्हणजे 2 महिन्याची उपस्थिती ही काय आहे, शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे. या 5 महिन्यातील एकूण उपस्थितीपेक्षा या 2 महिन्यांची उपस्थिती काय आहे, कमी आहे. म्हणजे 74% पेक्षा. तर अशा प्रकारे बघा, 2 प्रश्न आले होते त्यावेळी परीक्षेला. तर बघा, जर तुम्हाला असा आलेख आला आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स आले तर तुम्ही त्याचे आन्सर अशा प्रकारे नक्कीच लिहू शकता. बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.